नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अन्न व पोषण तत्वे यावर आधारित महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. 5वी नवोदय यासाठी हा नवीन विषय परिसर अभ्यास आणि खरंच खूप महत्त्वपूर्ण विषय आणि या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला पण नवनवीन ज्ञान या ठिकाणी मिळत आहे. तर या ठिकाणी या 30 प्रश्नांमधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे यावर आधारित महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पाहूया आता 30 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण. अतिशय सोपा प्रश्न. पहिला प्रश्न बघा, अन्न म्हणजे काय असा प्रश्न आहे आणि थोडंसं याच्यामध्ये काही जे जोड शब्द आहेत त्यामध्ये एक उभी रेषा आहे, त्याच्यामुळे काही कन्फ्यूज होऊ देऊ नका तुम्ही. बघा, अन्न म्हणजे काय, सरळ साधा सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. बरोबर आहे. अन्न म्हणजे काय. आता अन्न कशाला म्हणायचं? फक्त पाण्याला अन्न म्हणायचं का? फक्त धान्याला अन्न म्हणायचं का? फक्त फळांना अन्न म्हणायचं का? तर नाही, आपण जे खातो पितो ते सर्व अन्नामध्ये येतं. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पहिला पर्याय या ठिकाणी. आता या संबंधित आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दे पण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण जे खातो पितो म्हणजे अन्न होय. बरोबर आहे. आता त्या अन्नामधून आपल्याला अनेक पोषक घटक या ठिकाणी मिळत असतात. अनेक पोषक घटक आपल्याला त्या अन्नामधून मिळत असतात. आपण जे खातो पितो त्याला अन्न म्हणतात. अन्नातून आपल्याला शरीराची ऊर्जा व विविध पोषक घटक मिळत असतात. आता अन्नामधून काय काय मिळतं बघा. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ हे अन्नामध्ये असतात. विविध प्रकारचे अन्न घेतल्यानंतर शरीराला काय होतं? वेगवेगळे पोषक घटक मिळत असतात. फक्त एकाच प्रकारचे अन्न घेतल्याने शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पोषण म्हणजे काय? दुसरा प्रश्न, पोषण कशाला म्हणायचं? बरोबर आहे. आपण त्याच्या पलीकडे आपण एक शब्द म्हणतो, आपल्याला पाठ आहे बघा, कुपोषण. हा कुपोषित मुलगा आहे. बरोबर आहे. कुपोषण, त्याचं पोषण म्हणजे जर चांगलं पोषण झालं तर आपली तब्येत ठीक राहते. जर चांगलं पोषण नाही झालं तर त्याचे परिणाम आपल्याला शरीरावर दिसू लागतात. तर पोषण म्हणजे काय? तर पोषण म्हणजे काय बघूया. पहिला पर्याय काय म्हणतो बघा, अन्नातील पोषक घटकाचा उपयोग करून शरीराची वाढ व कार्य आरोग्य चांगले ठेवण्याची क्रिया. फक्त अन्न खाण्याची म्हणजे फक्त खायचं, फक्त पाणी प्यायचं का? फक्त व्यायाम करायचं का? नाही. तर पोषण म्हणजे पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. अन्नातील पोषक घटकाचा उपयोग करून शरीराची वाढ, कार्य, आरोग्य चांगले ठेवण्याची प्रक्रिया, याला काय म्हटलं जातं? पोषण असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघूया आपण यामध्ये काही महत्त्वपूर्ण काही माहिती या ठिकाणी आलेली आहे का? तर पोषणामुळे काय होतं बघा, शरीराला आवश्यक घटक मिळतात व त्याचा योग्य उपयोग होतो. योग्य पोषणासाठी काय पाहिजे? संतुलित आहार पाहिजे. आणि पोषणाचा संबंध केवळ पोट भरण्याशी नसून शरीराच्या आरोग्याशी आहे. म्हणजे फक्त पोट भरणं म्हणजे पोषण होतं का? नाही. तर तेवढा व्यायाम पण केला पाहिजे. बरोबर आहे. चांगला आहार पण घेतला पाहिजे त्या ठिकाणी. पुढे तिसरा प्रश्न, शरीराला अन्नाची गरज का असते? शरीराला अन्नाची गरज का असते? कशामुळे असते हो? फक्त वजन वाढवायचंय का? झोपण्यासाठी का? फक्त चव मिळवण्यासाठी का? नाही. तर ऊर्जा, वाढ, दुरुस्ती, संरक्षण आणि शरीरक्रिया सुरळीत चालण्यासाठी त्या ठिकाणी शरीराला अन्नाची गरज असते. बरोबर आहे. तर अन्नामुळे काय होतं बघा, अन्नामुळे काय होतं? शरीराला काम करण्याची काय मिळते? ऊर्जा मिळते. तसेच शरीराची वाढ होते, झीज भरून काढणे, संरक्षण आणि शरीरातील विविध क्रिया सुरळीत चालण्यासाठी काय होते? मदत होते. बरोबर आहे का? म्हणजे लहान मुलांच्या वाढीसाठी योग्य पोषण महत्वाचं आहे. शरीरातील झीज झालेल्या पेशीची दुरुस्ती करण्यासाठी पोषण हा घटक आवश्यक आहे. दैनंदिन काम, आपण दिवसभर जे काम करतो, खेळतो आणि आपण अभ्यास तो करतो
त्या अभ्यासासाठी सुद्धा जी ऊर्जा लागते ना ती पोषणातूनच आपल्याला मिळते. बघा आपण जर जेवण नाही केलं तर आपल्याला कसं उदास उदास किंवा अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. चौथा प्रश्न, कार्बोहायड्रेट्स. बघा हा एक नवीन शब्द, 5वीच्या मुलांना हा नवोदयच्याच माध्यमातून परिचित असावा. बरोबर आहे, परिचित आता असेल म्हणजे आता झाला असेल. कार्बोहायड्रेट्सचे मुख्य कार्य. आता नेमकं कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आपण ते पण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा त्याचे मुख्य कार्य काय आहे कार्बोहायड्रेट्सचे. नेमकं शरीराला ऊर्जा देणे, शरीराची दुरुस्ती करणे, फक्त हाडे मजबूत करणे आणि फक्त पचन थांबवणे. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर या ठिकाणी पाहायचं आहे. तर योग्य उत्तर काय आहे, शरीराला ऊर्जा देणे. कार्बोहायड्रेट्स हे शरीराला मुख्यतः ऊर्जा देणारे पोषक घटक आहेत. बरोबर आहे, आपल्याला ऊर्जा देतात. दैनंदिन कामे, खेळ, इतर शारीरिक क्रियासाठी काय होतं, ऊर्जा पुरवतात. मग आता हे कार्बोहायड्रेट्स कोणकोणती आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे. कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देतात, बरोबर आहे, पण कशामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. तांदूळ, गहू, बटाटा, साखर ही सर्व काय आहेत, कार्बोहायड्रेट्सची उदाहरणे आहेत. आणि कार्बोहायड्रेट्सचे पचन तुलनेने सोपे असून ते काय होतं, लवकर ऊर्जा देतात. आणि जर कमतरता झाली तर आपल्याला काय होतो, थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणून आपल्या जेवणामध्ये तांदूळ, गहू, बटाटा, म्हणजे फक्त तांदूळ म्हणजे भात, गव्हापासून आपण अनेक पदार्थ, चपाती खातो आपण, बटाट्यापासून अनेक पदार्थ तयार होतात, साखर, हे काय आहेत, कार्बोहायड्रेटची उदाहरणे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया, 5वा. पुढचा शब्द आला बघा, प्रथिने. आता हे नवीन शब्द आहेत तुम्हाला, बरोबर आहे. प्रथिने, या प्रथिनाचं मुख्य कार्य कोणतं, बरोबर आहे का. प्रथिनाचे मुख्य कार्य कोणते, तर या ठिकाणी बघूया. आता प्रथिनाचे मुख्य कार्य कोणते, शरीराची वाढ, दुरुस्ती व नवीन पेशी तयार करणे, फक्त ऊर्जा देणे, फक्त शरीर थंड ठेवणे आणि फक्त तहान भागवणे. प्रथिनेचं सर्वात महत्वाचं कार्य आहे. कोणतं कार्य आहे, शरीराची वाढ, दुरुस्ती व नवीन पेशी तयार करणे. बघा प्रथिने हे कशासाठी आहेत, शरीराची वाढ, दुरुस्ती व नवीन पेशी करणे. प्रथिनामुळे काय होतं, शरीराच्या वाढीसाठी, झीज झालेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे, प्रथिने आवश्यक आहेत. बरोबर आहे. मग ह्या प्रथिने कशामधून मिळतं, तर प्रथिने डाळी, दूध, अंडी, कडधान्य, मासे, चिकन आणि सोयाबीन ही काय आहेत, प्रथिनाची उदाहरणे आहेत. प्रथिनाचा संबंध हा स्नायू, बघा खूप प्रत्येक ह्याच्यामधला, बघा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मी खाली देत आहे, त्याच्यामधला प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. अवयव शरीराच्या वाढीशी या ठिकाणी संबंधित आहे. बरोबर आहे. प्रथिने शरीरासाठी आवश्यक असली तरी ऊर्जा मिळवण्याचे मुख्य कार्य कोण करतं, कार्बोहायड्रेट्सच. बरोबर आहे का. म्हणजे हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं प्रथिने जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहिजे असतील शरीराला तर संडे हो या मंडे, रोज खावा अंडे. ओके. चला आपण सध्या श्रावण महिना आहे, खाऊ नका. खालीलपैकी कार्बोहायड्रेटचे उदाहरण कोणते, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. बघा कार्बोहायड्रेटचे उदाहरण आता तुम्हाला समजलेलंच असेल. आता या ठिकाणी पर्याय पाहिल्यानंतरच कळालं असेल. आत्ताच आपण पाहिलं प्रथिने, आत्ताच आपण पाहिलं. आता अजून हे 2 घटक झाले नाहीत तरी पण आपण खाली उत्तर बघूया. तांदूळ, गहू, बटाटा, साखर. बरोबर आहे का. तांदूळ, गहू, बटाटा, साखर या ठिकाणी. बरोबर आहे. हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत कार्बोहायड्रेटसाठी. बरोबर आहे. धान्य व बटाटे सारख्या पदार्थांमधून या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिसळतात. साखर ही कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे. बघा मात्र कसं पाहिजे, संतुलित आहारात तिचे प्रमाण मर्यादित असावे, नाही तर शुगर होते. बरोबर आहे का. कार्बोहायड्रेटचा मुख्य उपयोग ऊर्जा मिळवण्यासाठी होतो या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर बघा खालीलपैकी प्रथिनाचा स्रोत कोणता, आत्ताच झालेला आहे. प्रथिनाचा स्रोत, रोज खावा अंडे. बरोबर आहे का. डाळी, दूध, अंडी, कडधान्य.
तर या ठिकाणी बघा डाळी, दूध, अंडी, कडधान्य. तर या ठिकाणी महत्वाचे आपण मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. डाळी, दूध, अंडी, कडधान्य हे प्रथिनाचे महत्वाचे स्रोत आहेत. प्रथिने कशासाठी? शरीराची वाढ व आपली झीज भरून काढण्यासाठी. डाळे व कडधान्य हे वनस्पतीजन्य प्रथिनाचे खूप चांगले स्रोत आहेत. डाळे व कडधान्य. दूध, अंडी हे सुद्धा प्रथिनाचे प्राणीजन्य स्रोत आहेत. वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य मधला फरक कळतो ना. दूध हे प्राण्यापासून मिळतं ना, आपल्या म्हशीपासून, गायीपासून. अंडी कोंबडीपासून. वाढत्या वयातील मुलांना पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळणे अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आला बघा, चरबी, फॅट्स. चरबीचं नेमकं कार्य काय आहे? चरबीचं नेमकं कार्य काय आहे आपण बघणार आहोत. ऊर्जा साठवणे व शरीर उष्ण ठेवणे, नवीन पेशीची निर्मिती करणे, फक्त पचनास मदत करणे आणि फक्त तहान भागवणे. तर मला वाटतं याचं पहिला पर्याय ऊर्जा साठवणे व शरीर उष्ण ठेवणे या ठिकाणी बरोबर आहे का. चरबी शरीरामध्ये ऊर्जा साठवण्यास मदत करते व शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास हातभार लावते. मग ही जी चरबी आहे, ह्या चरबीचे स्रोत कोणकोणते आहेत? ते चरबीचे स्रोत तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. हे चरबीचे स्रोत हे बघा, हे आहेत चरबीचे स्रोत. तूप, तेल, लोणी, शेंगदाणे, बदाम हे काय आहेत? चरबीचे स्रोत आहेत. चरबी शरीरासाठी आवश्यक आहे, मात्र अति प्रमाणात चरबी घेणे योग्य नाही. चरबीमुळे काय होतं? शरीराला अधिक ऊर्जा मिळते. पुढचा प्रश्न, जीवनसत्वे. आला बघा पुढचा शब्द, विटॅमिन्स, जीवनसत्वे. बरोबर आहे का. आपण डॉक्टरकडे गेलं, आपण डॉक्टर म्हणतो बघा काय झालं, याला विटॅमिन कमी पडलं, विटॅमिन कमी पडलं असं म्हणतो. बरोबर आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, जीवनसत्वे शरीराला कशासाठी मदत करतात? जीवनसत्वे शरीराला कशासाठी मदत करतात? शरीराची विविध क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी, ऊर्जा साठवण्यासाठी, स्नायू तयार करण्यासाठी आणि फक्त पाणी तयार करण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, शरीराच्या विविध क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी. हे खूप महत्वाचं आहे बघा. विटॅमिन, जीवनसत्वे म्हणजे बाकीचं महत्वाचं नाही असं नाही, परंतु जीवनसत्वे खूप अभ्यासामध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर यामधले आता महत्वाचं आपण मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. जीवनसत्वे शरीरातील विविध क्रिया सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असतात. ती शरीराच्या आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करते. बरोबर आहे का. मग आता हे जीवनसत्व कुठून मिळतात? हे जे जीवनसत्व आहेत हे नेमके कुठून मिळतात? तर म्हणतात बघा, हिरव्या पालेभाज्या खा, हिरव्या पालेभाज्या, फळे. परंतु आता बघा सध्या फळे सगळे औषधाचा मारा करून त्या ठिकाणी फळे पिकवली जातात. बरोबर आहे. फळे, हिरव्या पालेभाज्या ही जीवनसत्वाची महत्वाची स्रोत आहेत. वेगवेगळ्या जीवनसत्वाची शरीरातील कार्य वेगवेगळे असतात. बरोबर आहे. जीवनसत्व हे ऊर्जा देणारे मुख्य घटक नसून शरीराच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, खनिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा आला बघा. खनिजे हे कशासाठी आवश्यक आहेत? खनिजे. आता या ठिकाणी बघा, आता खनिजे कशासाठी आवश्यक आहेत? हाडे, दात, रक्त, चव, ऊर्जा देण्यासाठी आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार? खनिजे हे हाडे, दात व रक्तासाठी खूप महत्वाचं आहे बघा खनिजे. ओके. म्हणजे आता खनिजे नेमकं कुठून मिळतील आपल्याला? खनिजे तर या ठिकाणी बघा, खनिजाची नेमकी उदाहरणे काय काय आहेत? कॅल्शियम. आता कॅल्शियम कशात असतं? अंड्यात असतं. बरोबर आहे का. लोह, आयोडीन, झिंक ही काय आहेत? खनिजाची उदाहरणे आहेत. कॅल्शियम हाडे व दातासाठी खूप महत्वाचा आहे आणि लोहाचा संबंध रक्तातील हिमोग्लोबिनशी येतो. बरोबर आहे. हे जे मुद्दे आहेत, प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुम्हाला नवोदयच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. पाणी शरीरासाठी का आवश्यक आहे? पाणी का प्यावं? प्यावंच लागतं पाणी. बरोबर आहे का. पाणी शरीरासाठी का आवश्यक आहे? आता आपण पर्याय बघूया. शरीरातील सर्व क्रिया चालण्यासाठी. फक्त भूक वाढण्यासाठी का? चरबी वाढण्यासाठी आणि उंची वाढण्यासाठी नाही. शरीरातील सर्वच क्रिया, पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. शरीरातील सर्वच क्रिया या ठिकाणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला पाणी, शरीरातील जैविक प्रक्रियामध्ये पाण्याची भूमिका खूप महत्वाची आहे. बरोबर आहे.
म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे ते पाण्यामुळे शरीराला आवश्यक द्रव पुरवलं जातं. फळे भाज्यामधून सुद्धा आपल्याला पाणी मिळतं आणि शरीराला पुरेसे पाणी मिळणे हे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. पुढचा बघा शब्द तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे आणि याचा प्रमुख उपयोग कोणता खूप महत्वाचा आहे बघा. तंतुमय पदार्थ बरोबर आहे. आपण म्हणतात बघा तसे ते पालेभाज्या खावा पालेभाज्या बरोबर आहे, त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तंतुमय पदार्थामुळं पचन क्रियेस मदत करणे व बद्धकोष्ठता टाळणे. बरोबर आहे. बद्धकोष्ठता म्हणजे समजत आहे का तुम्हाला, म्हणजे आपले आपण जेवल्यानंतर शरीरातील निरुपयोगी भाग आपण विष्ठेद्वारे बाहेर टाकतो ना, ते क्रिया सुरळीत होण्यासाठी व्यवस्थित सकाळचं टेन्शन येऊ नये यासाठी. बरोबर आहे. पचन क्रियेस मदत करणे व बद्धकोष्ठता टाळणे. तंतुमय पदार्थ हे काय करतात तर तंतुमय पदार्थ हे पचन क्रियेस मदत करतात. पचन क्रिया नीट झाली पाहिजे. बरोबर आहे का. ओके. तर या ठिकाणी बघा संपूर्ण फळे कशा कशातून तंतुमय पदार्थ मिळतात. धान्य, फळे, भाज्या त्यांच्या सालीमध्ये सुद्धा बरोबर आहे, जे काही फळे असतात त्याच्या सालीमध्ये सुद्धा तंतुमय पदार्थ मिळतात. तंतुमय पदार्थ हा पचन संस्थेच्यासाठी आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. आहारात विविध भाज्या असावेत, फळे असावेत, संपूर्ण धान्याचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी खालीलपैकी मुख्यतः ऊर्जा देणारा बघा. आता ऊर्जा म्हणजे काय आपण बघा कार्बोहायड्रेट्स पाहिलं, प्रथिने पाहिलं, तंतुमय पदार्थ पाहिलेला आहे, त्याच्यानंतर चरबी पाहिलेला आहे. त्यामधले मुद्दे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आता नेमकं ऊर्जा देणारा पोषक घटक कोणता. आता हे 4 पर्याय आहेत बघा. मी तुम्हाला आता सांगितलं ऊर्जा देणारा. तर ऊर्जा कशामधून मिळते आपल्याला, कार्बोहायड्रेट्स पासून ऊर्जा मिळते. बरोबर आहे का. कार्बोहायड्रेट्स हे शरीराला ऊर्जा देणारे पोषक घटक आहेत. मग हे कशातून मिळतं, तांदूळ, गहू, बटाटा, साखर. बरोबर आहे. आपण जे दैनंदिन जीवन जगतो ना त्या ऊर्जा देण्याच्या दृष्टीने कार्बोहायड्रेट्स हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. पुढचा प्रश्न, शरीराची वाढ व दुरुस्ती करण्यासाठी म्हणजे झीज भरून काढण्यासाठी कोणता पोषक घटक या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, पाणी, तंतुमय पदार्थ. तर या ठिकाणी शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला प्रथिने खूप महत्वाचे आहेत. बरोबर आहे का. प्रथिने शरीराची वाढ, झीज भरून काढणे, नवीन पेशी तयार करणे यासाठी प्रथिने अतिशय महत्वपूर्ण आहेत. बरोबर आहे का. आणि स्नायू त्याच्यानंतर त्वचा शरीरातील इतर ऊतीच्या निर्मितीसाठी व त्याच्यामध्ये झीज भरून काढण्यासाठी प्रथिनाचा खूप महत्वाचा सहभाग असतो. डाळी, दूध, अंडी, कडधान्य हे काय आहेत, प्रथिनाचे स्रोत आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कार्बोहायड्रेट्सचे एक वैशिष्ट्य कोणते. आताच पाहिलं आपण, ते पचायला सोपे असून लवकर काय करतात, ऊर्जा देतात. बरोबर आहे का. ते पचायला सोपे असून ते एक प्रकारचे काय होतात, लवकर ऊर्जा देतात कार्बोहायड्रेट्स. बरोबर आहे. कार्बोहायड्रेट्स पचायला तुलनेने सोपे असतात आणि शरीराला लवकर ऊर्जा देतात. आपण पाहिलं तांदूळ, गहू, बटाटा, कार्बोहायड्रेट्स. हा जर तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, खनिजे, जीवनसत्वे हा चॅप्टर जो आहे तो परफेक्टच तुम्हाला होऊन जाईल. या ठिकाणी कार्बोहायड्रेट मुख्य कार्य काय आहे, ऊर्जा देणे. हे तुम्ही अतिशय लक्षात ठेवायचं आहे. 16वा जो प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिनाचा उदाहरण म्हणून दिला जातो. प्रथिनाचं उदाहरण आहे ते बघा. आणि आपल्याकडे खूप त्याची भाजी पण खूप छान होते बघा. बरोबर आहे. तर ते काय आहे, सोयाबीन. काय आहे, सोयाबीन हा प्रथिनाचा खूप मोठा साठा. या गोष्टीकडे नीट लक्ष द्यायचं. चांगलं उदाहरण प्रथिनाचं. आणि वनस्पतीजन्य स्रोत आहे सोयाबीन. हे सोयाबीन पासून विविध पदार्थ तयार केले जातात. बरोबर आहे. डाळी, कडधान्य, सोयाबीन हे वनस्पतीजन्य प्रथिनाचे स्रोत आहेत. आणि प्रथिने कशासाठी वापरली जातात, शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीशी संबंधित आहेत. या ठिकाणी चरबीचे उदाहरण कोणतं, तूप, तेल, लोणी.
तूप, तेल, लोणी हे काय आहे? चरबीचे उदाहरण आहे. आणि चरबीचं मुख्य कार्य कोणतं? चरबी ही शरीरामध्ये ऊर्जा साठवण्यास व शरीर उष्ण ठेवण्यामध्ये मदत केली जाते. शेंगदाणे, बदाम यासारख्या पदार्थात ही चरबी आढळते. आणि चरबी आवश्यक असली तरी त्याचं अतिसेवन टाळावे. बरोबर आहे, नाहीतर लठ्ठपणा आणि त्यामुळे अटॅकचं प्रमाण त्या ठिकाणी होतं. आणि चरबीचा मुख्य त्यांचा उद्देश काय आहे? तर ऊर्जा साठवणे या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी जीवनसत्वाचं उदाहरण. जीवनसत्वे कशामधून जास्त मिळतात? तर फळे व हिरवे पालेभाज्या. बरोबर आहे का? जीवनसत्वे हे फळे व हिरवे पालेभाजी जीवनसत्वाचे महत्वाचे स्रोत आहेत या ठिकाणी. आणि जीवनसत्वे कशासाठी उपयोगी ठरतात? जीवनसत्वे शरीरातील विविध क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. आणि जीवनसत्वे हे वेगवेगळी फळे चांगले ज्यामध्ये औषधाचा आताच्या सध्या बाजारामध्ये बघा असे काही फळं असतात 12 महिने मिळतात. म्हणजे ते औषधी लावून वेगवेगळे त्या ठिकाणी वेगवेगळे रसायनं वापरून त्या ठिकाणी ते पिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बरोबर आहे. आणि फळे व भाज्याचा संतुलित आहारात नियमित समावेश करणं खूप उपयुक्त ठरतं शरीरासाठी. खनिजे. आता खनिजाचं उदाहरण कोणतं? या ठिकाणी बघा खनिजाचे उदाहरण कोणते? तर या ठिकाणी त्याचं उदाहरण आहे कॅल्शियम, लोह, आयोडीन, झिंक. हे काय आहे? खनिजाचं उदाहरण आहे. बघा कॅल्शियम, लोह, आयोडीन, झिंक ही काय आहेत? खनिजाची उदाहरणे आहेत. आणि कॅल्शियम कशासाठी महत्वाचं आहे? हाडे व दातासाठी महत्वाचं आहे. लोह रक्तासाठी आवश्यक आहे. आणि आयोडीन आणि झिंक यांनाही शरीरात महत्वाची त्यांचा उपयोग होतो या ठिकाणी. ओके, आता तंतुमय पदार्थ कोणत्या अन्नातून मिळतात? तर तंतुमय पदार्थ हे संपूर्ण धान्य, फळे, भाज्या व त्यांची साली, फळांच्या ज्या साली असतात त्यामधून सुद्धा तंतुमय पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. बरोबर आहे. या ठिकाणी बघा पचन क्रियेस मदत करतात तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ पचन क्रियेस मदत करतात. आहारात फळे, भाज्या व संपूर्ण धान्याचा समावेश केल्याने तंतुमय पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. आणि तंतुमय पदार्थ कशासाठी उपयुक्त आहेत माहित आहेत का? बद्धकोष्ठता टाळण्यासाठी. बरोबर आहे. आपल्याला शौचास बसल्यास त्रास होऊ नये यासाठी तंतुमय पदार्थ खूप महत्वाचे असतात. कार्बोहायड्रेट शरीराला काय देतात? ऊर्जा. आपण आताच पाहिलं कार्बोहायड्रेट शरीराला काय देतात? ऊर्जा देतात. बरोबर आहे. बघा तेच मुद्दे डबल आलेले आहेत. तांदूळ, गहू, बटाटा, साखर कार्बोहायड्रेट्स. ऊर्जा देणारे अन्न म्हणजे कार्बोहायड्रेट्स. ओके, पुढचा प्रश्न प्रथिनांना कोणते नाव योग्य ठरेल? प्रथिनामुळे शरीराची वाढ होते, तसेच झीज भरून काढण्यासाठी प्रथिने उपयोगी ठरतात या ठिकाणी. आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच हा मुद्दा खूप महत्वाचा, नवीन पेशी तयार करण्यासाठी कोणता घटक? प्रथिने. नवीन पेशी तयार करण्यासाठी दूध, अंडी, डाळी, कडधान्य यांचा समावेश होतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न कार्बोहायड्रेट्स व प्रथिने यापैकी ऊर्जा मुख्यतः कोण देतात? कार्बोहायड्रेट्स देतो. बरोबर आहे का? कार्बोहायड्रेट्स हे ऊर्जा देणारे प्रमुख पोषक घटक आहेत. आणि प्रथिने यांचं मुख्य कार्य वाढ व दुरुस्ती. बरोबर आहे का? प्रथिनामधून काही प्रमाणात ऊर्जा मिळू शकते, परंतु त्यांचे मुख्य कार्य काय आहे? त्याची वाढ होणे, झीज भरून काढणे. बरोबर आहे. हा फरक तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. प्रथिनामुळं खालीलपैकी कोणती गोष्ट घडते? नवीन पेशी. बघा आताच मुद्दा झालेला आहे. शरीराची वाढ दुरुस्ती होते, नवीन पेशी या ठिकाणी तयार होते. वाढत्या वयामध्ये या ठिकाणी प्रथिनाची गरज खूप महत्वाची आहे. स्नायू व इतर शरीराच्या ऊतीच्या निर्मितीमध्ये प्रथिनाचा सहभाग. प्रथिने म्हणजे शरीराची बांधणी व दुरुस्ती संबंधित पोषक घटक होय. संतुलित आहाराबद्दल योग्य विधान कोणते? संतुलित आहाराबद्दल योग्य विधान या ठिकाणी संतुलित आहार म्हणजे काय? विविध व संतुलित आहार घ्यावा. एकाच प्रकारचं अन्न घ्यायचं का? आता कार्बोहायड्रेट पासून ऊर्जा मिळते म्हणून फक्त कार्बोहायड्रेट खायचे का? प्रथिनामुळे पेशी तयार होतात फक्त प्रथिनेच घ्यायचे का? तर नाही. या ठिकाणी विविध संतुलित आहार घ्यायचा आहे. म्हणजे शरीराला विविध पोषक घटकाची गरज असल्यामुळे संतुलित आहार विविध अन्न घटकाचा समावेश होतो त्या ठिकाणी.
एकाच पोषक घटकावर आधारित पुरेसा आहार असतो का? नाही. म्हणजे फळे, भाज्या, धान्य, डाळी, दूध इत्यादीचा त्यामध्ये समावेश उपयुक्त ठरतो या ठिकाणी. अन्नातून शरीराला कोणत्या 2 महत्वाच्या गोष्टी मिळतात? तर अन्नामधून शरीराला ऊर्जा व पोषक घटक मिळतात. ऊर्जा व पोषक घटक मिळतात. आता जेवण केलं तसेच आपल्या शरीराची वाढ होते, संरक्षण होतं, तसेच कार्बोहायड्रेट्स मिळतं, प्रथिने मिळते, चरबी, जीवनसत्वे, खनिजे, पाणी, तंतुमय पदार्थ यांचा समावेश अन्नामध्ये असतो. अन्नाचा उपयोग केवळ भूक भागवण्यासाठी नसतो. योग्य अन्न शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. खनिजे कोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहेत? हाडे, दात व रक्त यासाठी. बरोबर आहे का? हाडे कॅल्शियम, बरोबर आहे. हाडे, दात यासाठी कॅल्शियम आणि रक्त लोह. बरोबर आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बघा तोच मुद्दा आलेला आहे. कॅल्शियम हाडे व दातासाठी महत्वाचा आहे, लोह रक्तासाठी महत्वाचा आहे. ओके. 28वा प्रश्न, पाणी शरीरातली सर्व क्रिया चालवण्यासाठी पाणी हा घटक या ठिकाणी महत्वाचा आहे. ओके. 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य जुळणी दाखवतो? बघा या ठिकाणी शेवटचा 29वा प्रश्न म्हणजे अजून एक आहे योग्य. कार्बोहायड्रेट्स, ऊर्जा, प्रथिने, वाढ, दुरुस्ती. कार्बोहायड्रेट, हाडे, प्रथिने, फक्त जीवनसत्वे, रक्त. म्हणजे यामध्ये कोणतं पर्याय योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 ऊर्जा, प्रथिने, वाढ व दुरुस्ती. बरोबर आहे का? या ठिकाणी तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकता. बरोबर आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणलं की ऊर्जा देणारे अन्न, प्रथिने म्हणलं की शरीराची वाढ. हा मूलभूत फरक जो आहे तो नवोदयच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न, अन्न व पोषण या धड्याचा योग्य निष्कर्ष कोणता? योग्य निष्कर्ष काय येईल की सर्व पोषक घटक आवश्यक असून विविध संतुलित आहार त्या ठिकाणी घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला नक्कीच नवोदयसाठी उपयोगी ठरतील. तर या ठिकाणी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा.